नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आता पुण्यातही रणकंदन। दिल्लीच्या चाणक्य अकॅडमीचे आता पुण्यातही आगमन। प्रत्येक कलाकाराने आपल्या कलेने रंग भरत रंग एकपात्री या प्रयोगाचे सादरीकरण भरतनाट्य मंदिर येथे संपन्न। IIG 2011च्या आंतरराष्ट्रीय वार्षिक परिषदेचे 3, 4 आणि 5 जून रोजी पुण्यात आयोजन। इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने इथे फडकला होता भगवा झेंडा या प्रदर्शनाचे उद्घाटन एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न। मलेशियन रॅली अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचे संजय टकले आणि केरळच्या मुसा शेरीफ यांनी पटकावला विजेतेपदाचा मान। आणि भारत स्वाभिमान ट्रस्टच्या वतीने 4 जून रोजी भ्रष्टाचार विरोधात सत्याग्रह करण्यात येणार। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आता पुण्यातही रणकंदन माजले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर जिल्ह्यातील अकोले येथील कार्यक्रमात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समाजासाठी काय केले असा प्रश्न उपस्थित केला होता। त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने अजित पवार यांचे पोस्टर जाळण्यात आले। त्याच निषेधार्थ पुणे शहरातील बेलबाग चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवसेनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोहनसिंग राजपाल, अंकुश काकडे, विठ्ठल हणमगर, वंदना चव्हाण, उमेश पाटील, सुभाष जगताप, सचिन दांगट, शशिकला कुंभार, प्रशांत जगताप अशा राष्ट्रवादींच्या नेत्यांसह 50हून अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। शहरातील बेलबाग चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवसेनेच्या विरोधात सकाळी 10 वाजता जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे दैनिक सामना हे वृत्तपत्र जाळले। हा निषेध चालू असताना लक्ष्मी रोडच्या बाजूने 15 ते 20 शिवसैनिक आक्रमक होऊन राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलनाच्या ठिकाणी आले। त्यात राजेंद्र शिंदे, प्रशांत बधे, मिलिंद काची, श्याम देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचेही कार्यकर्ते आक्रमक होऊन शिवसैनिकांवर चालून गेले। यावेळी पोलिसांनी फक्त शिवसैनिकांवरच लाठीहल्ला करून त्यांना पळवून लावले। आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आली होती। या आंदोलनामुळे चौक बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती। या ठिकाणी वृत्तपत्रांची होळी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काहीही न करता पोलिसांनी फक्त शिवसैनिकांवरच लाठीहल्ला करून शिवसैनिकांना दुजाभावाची वागणूक पोलिसांनी दिली। त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चपला आणि तुटलेली घड्याळही पडलेली होती। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करत बेलबाग चौक ते टिळक पुतळा अशी रॅली काढली। परंतु काही वेळाने शिवसैनिक बेलबाग चौकात मोठ्या प्रमाणात जमा झाले। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने झालेल्या निदर्शनांना फक्त निदर्शनांची परवानगी होती। अशा वेळेला तिथे दैनिक सामना जाळण्याचा अनुचित प्रकार घडल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना तीव्र झाल्या। त्यामधून 18 शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला निदर्शनांची परवानगी असतानाही त्यांनी दैनिक सामना जाळला। या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई पुणे शहर पोलिसांनी केलेली नाही आहे। मी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी श्री ज्ञानेश्वर फडतरे यांना भेट घेऊन मागणी केलेली आहे की आंदोलक जे शिवसेनेला जो न्याय तोच न्याय राष्ट्रवादीला त्यांनी लावला पाहिजे। कुणीही राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत असली
तरी त्यांच्या घरचं नोकर म्हणून पोलीस काम करू शकत नाहीत आणि म्हणून जे अनुचित कृत्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या पदाधिकाऱ्यांकडून घडलेलं आहे त्याबद्दल कडक कारवाई पोलिसांनी केली पाहिजे. अन्यथा 24 तासाच्या मध्ये शिवसेनेच्या वतीने आम्ही पुण्यामध्ये शनिवारी आंदोलन करू. त्याचा तपशील आम्ही जाहीर करणार आहोत. शिवसैनिकांवरती सरकारी कामकाजात अडथळा हे 353 कलम लावण्यात आलेलं आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुठलंही काही त्रास झालेला नाही आहे. पोलिसांचं सुद्धा जे म्हणणं आहे की आम्हाला काही झालं त्याबद्दलसुद्धा मेडिकल रिपोर्ट्सवरून हे चित्र स्पष्ट होईल की त्यांना काही विशेष इजा झालेली नाही आहे. उलट पोलिसांनी जो लाठीहल्ला केला त्याच्यामध्ये शिवसैनिकांना मारहाण झालेली आहे आणि म्हणून आमची अपेक्षा हीच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये हे दुजाभावाचं धोरण पुणे शहरमधल्या विश्रामबागमधल्या पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवू नये हीच आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काही शेरेबाजी केलेली आहे. त्या शेरेबाजीच्याबद्दल मी निश्चितपणाने असं म्हणेन की त्याच्याबद्दल प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. या घडत असताना प्रतिक्रिया पोलिसांनी सर्वत्र समान भूमिका ठेवली पाहिजे. परंतु काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं चित्र की एक टोकाची भूमिका घेऊन कुठेतरी शिवसेनेला दबाव आणून नंतर त्यांना झुकवण्यासाठी त्यांनी राजकीयदृष्ट्या कुठेतरी कोलमडावं या दृष्टिकोनातून पोलिसांच्या सत्तेचा गैरवापर होऊ नये ही काळजीसुद्धा गृहमंत्री आर पाटील यांनी स्वतः घेणं अपेक्षित आहे. पुणे शिखर बँक घोटाळा, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतला घोटाळा, त्याचसोबत गोटावडे गावामधलं प्रकरण अशा अनेक घोटाळ्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसची पत ही संपूर्णपणे धुळीला मिळालेली आहे. काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे पुढारी पुण्यामधले जेलमधली हवा खात आहेत. काही लोक पैसा खात आहेत, काही लोक जेलची हवा खात आहेत, काही लोक भूखंड खात आहेत. परंतु जनतेच्या जगण्याचा अधिकार मात्र मुश्किल होत चाललेला आहे आणि अशा वेळेला शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यामुळे अजून तळपायाची आग सत्ताधाऱ्यांची मस्तकाला गेलेली आहे आणि म्हणून अजून अशा पद्धतीने दुजाभावाचं धोरण सरकार घेत आहे का काय अशी आम्हाला शंका वाटते. 9 जूनला शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे, त्याचसोबत भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा होणार आहे त्याची आमची जय्यत तयारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून आज आता पिंपरी चिंचवडला, त्याचबरोबर उद्या सोलापूरला, शनिवारी आणि रविवारी पुणे शहरामध्ये, पुणे ग्रामीणमध्ये अशा सर्वत्र चाललेली आहे आणि अतिशय उत्साहाचं वातावरण सर्व सैनिकांच्यामध्ये आहे. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ही जी चुकीच्या पद्धतीने टीका केली तर बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं हे मुद्दामून असत्य पद्धतीने आम्हाला चिथावणी देण्यासाठी जे विधान केलं असेल तर त्या विधानाला सुद्धा मुहतोड जबाब 9 जूनला आमच्या वतीने दिला जाईल हे पण मला मुद्दाम सांगायला पाहिजे. दिल्लीची चाणक्य अकॅडमी आता पुण्यातही सुरू होणार आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून देशाच्या प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देणाऱ्या चाणक्य IAS अकॅडमीची पुण्यात शाखा सुरू करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा, प्रशिक्षण पुण्यातही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान AK मिश्रा यांचे नेहरू मेमोरियल हॉलमध्ये नागरी सेवा परीक्षेतील यश या विषयावर व्याख्यानही आयोजित करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत अकॅडमीचे प्रमुख AK मिश्रा, रेवाचंद भोजवानी, अकॅडमीचे अध्यक्ष LR मिश्रा, प्राध्यापक वसंत वाघ, रणधीर खरे आदी मान्यवर उपस्थित होते. चाणक्य अकॅडमीच्या दिल्लीत 2 आणि अहमदाबाद, रांची, जयपूर येथे प्रत्येकी 1 अशा 5 शाखा आहेत. अद्ययावत ग्रंथालय, अभ्यासिका, अभ्यास सहली, अनुभवी मार्गदर्शक यांच्या साहाय्याने तरुणांना परीक्षेतील यशासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरी सेवांच्या परीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या तरुणांना गेल्या 18 वर्षांपासून ही संस्था मार्गदर्शन करत आहे. या परीक्षांमध्ये चाणक्य अकॅडमीचे 2001 मध्ये 94, 2002 मध्ये 103 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते तर 2008 मध्ये ही संख्या 178च्या घरात पोहोचली होती. प्रत्येक कलाकाराने आपल्या कलेने रंग भरत रंग एकपात्री या कार्यक्रमाचे सादरीकरण भरतनाट्य मंदिर येथे केले.
स्वर्गीय मधुकर टिल्लू यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने रंग एकपात्रींचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एकाच वेळी अनेक लोकांचा अभिनय करणे तसं अवघडच. हे करत असताना आवाजातील चढ उतार, व्यक्तिमत्व, चेहऱ्यातील हावभावात सतत बदल करणे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणे देखील तितकंच महत्वाचं. अशी कला रंगभूमीवर रुजवणाऱ्या 11 कलाकारांनी आपले आविष्कार सादर केले. या कार्यक्रमातील श्यामल कुलकर्णी यांच्या संसारातील गमतीदार वर्णनाने तर प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले. हसता हसता जीवनाचा मतितार्थ सांगून जाणारं सादरीकरण त्यांनी केलं. यावेळी अश्विनी जोशी यांनी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या हृदयस्पर्शी जीवन कथेवर प्रकाश टाकत उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणलं. अशोक मुरुडकर, मधुसूदन घाणेकर, दिलीप हल्याळ, सदानंद चांदेकर, हर्षदा टिल्लू यांचेही एकपात्री प्रयोग येथे सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद टिल्लू आणि मंजिरी धामणकर यांनी केले. IAGE 2011ची आंतरराष्ट्रीय वार्षिक परिषद 3, 4 आणि 5 जूनला पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. इंडियन असोसिएशन ऑफ गायनाकोलॉजिस्ट एंडोस्कोपिस्ट यांच्या वतीने ही परिषद होणार असल्याचे परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुनीता तांडुलवाडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संपूर्ण भारतातून 700 पेक्षा अधिक मान्यवर या परिषदेस उपस्थित राहणार आहेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या परिषदेचा उद्देश महिलांना सुरक्षित एंडोस्कोपीची सेवा देणे आणि स्त्रीरोगांच्या संदर्भात कमी गुंतागुंतीच्या उपचार पद्धती असलेले आधुनिक उपचार तंत्र वापरणे हा आहे. IAGEचे मुख्य सूत्र हे सुरक्षित एंडोस्कोपी हेच आहे. सर्व लॅप्रोस्कोपी केंद्रात आवश्यक ती काळजी घेऊन संपूर्ण देशभरात शस्त्रक्रियेबाबत सुरक्षा उपाययोजनांमध्ये सुधारणा घडवणे हे आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर सुनीता पुढे म्हणाल्या की देशातील याचबरोबर परदेशातही एंडोस्कोपी क्षेत्रातील मोठे डॉक्टर्स यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर 3 जून रोजी रुबी हॉल रुग्णालयात शस्त्रक्रिया विषयक कार्यशाळा होणार असून यावेळी 25 लाईव्ह ऑपरेशन्स करण्यात येणार आहेत. इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित इथे फडकला होता भगवा झेंडा या प्रदर्शनाचे उद्घाटन एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतिहासतज्ञ निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, अविनाश धर्माधिकारी, आनंद पाळंदे, मोहन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन 6 जून पर्यंत नवीन मराठी शाळा रमणबागेच्या जवळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनात भारताच्या नकाशाची प्रतिकृती निर्माण करून मराठ्यांनी झेंडा फडकवलेले प्रदेश निर्देशित करण्यात आले आहेत. उद्घाटन प्रसंगी बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले, तरुणांनी किल्ल्यांवर जाऊन नव्या युगाची हिंदवी राज्याची प्रेरणा घेतली पाहिजे. तिथे नसते उद्योग केले जातात, याचा तरुणांनी विचार केला पाहिजे. इतिहासाची सामाजिक शास्त्र म्हणून चिकित्सा व्हावी, मात्र इतिहासाचा राजकीय वादासाठी उपयोग थांबवला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना निनाद बेडेकर म्हणाले, शाळेतील पुस्तकातून मराठ्यांच्या देशव्यापी इतिहासाची ओळखच करून दिलेली नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मराठी इतिहास हा केवळ महाराष्ट्रापुरता नाहीच, मराठ्यांनी दिल्लीपासून ते दक्षिणेपर्यंत आणि आसामपासून ते बंगाल कलकत्त्यापर्यंत लढती दिल्या आहेत. आजच्या तरुणांनी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे आणि देशाच्या समस्यांचे आव्हान स्वीकारले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना बलकवडे म्हणाले, मी कामानिमित्त दिल्लीला राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी गेलो होतो. यावेळी सहजच भारत सरकारच्या इतिहास संशोधनाच्या विभागास भेट दिली. त्या ठिकाणी त्यांचे भव्य असे संग्रहालय होते. त्यात अंदाजे 50,000हून अधिक पुस्तके होती. त्या ठिकाणी मी पाहणी केली असता मराठ्यांच्या इतिहासाची केवळ 47च पुस्तके आढळून आली. ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मलेशियन रॅली अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचे संजय टकले आणि केरळच्या मुसा शेरीफ यांनी विजेतेपद पटकावले. मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या AAM मलेशियन रॅली अजिंक्यपद या कार स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पुण्याच्या संजय टकले यांनी केरळच्या मुसा शेरीफ यांच्या साथीने T9 या गटात 27 गुणांसह विजेतेपद पटकावले, तर स्पर्धेच्या सर्वसाधारण गटात या दोघांनी 9वा क्रमांक पटकावला. पत्रकार परिषदेत माहिती देताना 42 वर्षीय टकले यांनी सांगितले की ही शर्यत आशिया पॅसिफिक रॅली अजिंक्यपद स्पर्धेचाच एक भाग आहे. या शर्यतीचा रस्ता उसाच्या शेतातून आणि चिखलातून जाणारा होता. मलेशियातील सर्वात जास्त वेग असलेल्या शर्यतींपैकी ही एक स्पर्धा होती. यामध्ये मोटारीचा वेग साधारणतः 200 kmph पेक्षा जास्त होता. अतिशय उत्कंठावर्धक असलेल्या शर्यतीचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात असून तो आपल्या आवडत्या रेसर्सना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित
उपस्थित होता. स्पर्धेत चालक आणि मार्गदर्शक यांचा समावेश असलेल्या एकूण 24 देशातील संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या सर्वसाधारण गटात मलेशियाच्या मोहम्मद उदया आणि शॉन ग्रेगरी या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी टकले आणि शेरीफ यांनी प्रोटॉन साट्रिया ही मोटार वापरली होती.